कुणाल कामरा आणि वाद हे काही नवं नाहीये। कुणालच्या विनोदावरून याआधी देखील अनेक वाद झालेले आहेत। अगदी पंतप्रधानांपासून न्यायाधीश, नेते, अभिनेते या सगळ्यांवर त्यानं विडंबन केलंय। त्यामुळे वादही ओढवून घेतलेत। त्याच्या वादाची ही यादी मोठी आहे। कुणाल कामरा बोलला आणि वाद झाला नाही असं होतच नाही। गेल्या काही वर्षांपासून कुणालच्या स्टँड अप कॉमेडीमुळे सातत्याने वाद होत आहेत। कुणाल कामराच्या निशाण्यावर कोण येईल हे सांगता येत नाही। आता हेच पहा ना, याच महिन्याच्या सुरुवातीला कुणाल कामरा बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवरच घसरला। सलमान खानशी संबंधित 1998 सालचं काळवीट शिकार प्रकरण आणि 2002 चं हिट अँड रन केस प्रकरणी कुणालनं सलमानची पिसच काढली। सलमान देखील त्याला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे। कुणाल कामरानं सोशल मीडियावरून ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर टीका केली होती। कुणालने टीका तर केलीच, शिवाय भाविश अग्रवाल यांच्या कामावर देखील सडकून टीका केली। या टीकेचे पडसाद म्हणजे शेअर बाजारात ओलाचा शेअर काही काळ गडबडला होता। कुणाल कामरानं निवृत्त सरन्यायाधीशांवर सुद्धा टीका केली होती। एका आत्महत्येच्या खटल्याच्या निकालावर टिप्पणी करताना कामरानं त्यांच्यावर सुद्धा टीकेचे बाण सोडले। यावरून त्याच्यावर मारहाणीचा खटलाही दाखल झाला। मे 2020 मध्ये कुणालने त्याच्या बी लाईक शो मध्ये सर्वोच्च न्यायालय हे ब्राह्मण बनिया प्रकरण आहे असं म्हटल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। मे 2020 मध्ये कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला, जेव्हा त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी भेटी दरम्यान 7 वर्षांच्या मुलासाठी गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला। या क्लिप मध्ये मुलानं गायलेलं हे जन्मभूमी भारत हे गाणं पीपली लाईव्ह चित्रपटातल्या मेहंगाई डायन खाये जाथे या प्रसिद्ध गाण्यानं बदलण्यात आलं। मुलाचे वडील गणेश पोळ यांनी कुणालला फटकारलं आणि त्याला त्याच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवण्यास सांगितलं। मग कुणालनं उत्तर दिलं की तो मुलाची चेष्टा करत नव्हता। राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या घटनेची दखल घेतली आणि ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना ट्विट काढून टाकायला सांगितलं। कुणाल स्टँड अप कॉमेडी व्यतिरिक्त इतर वेळीही कुणाला ना कुणाला शिंगावर घेतच असतो। 2020 मध्ये त्याने विश्व हिंदू परिषदेला एक पत्र लिहिलं। या पत्रात त्याने महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा निषेध करायला सांगितलं। यावरून विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्याचा गुरगाव मधला एक शोही रद्द करण्यात आला होता। कुणाल कामरा म्हणजे वाद हे आता समीकरण जवळपास पक्क झालंय। आता शिवसेनेने केलेल्या राड्यानंतरही कुणाल कामरा पुढचा वाद ओढावून घेणार नाही याची कुणीही हमी देऊ शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।